महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संयुक्तपणे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत। त्यापैकी गृहवस्तू संच योजना असून त्या गृहवस्तू योजनेत ठेकेदार व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांनी संगनमताने कामगारांकडून पैसे घेऊन व इतर संबंध असलेल्या सामाजिक संघटनांकडून भांडी वाटपाची शिबिरे भरून गरीब बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी वाटप करीत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेले शिबिरे त्वरित बंद करावीत आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातच मोफत भांडी वाटप करावे अशा मागणीचे निवेदन बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, संघर्ष कामगार संघटना, जय हिंद कामगार संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना आणि इतर संघटनेचे प्रतिनिधी व प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या कार्यालयामार्फत कामगारांना गृहउपयोगी संच मेसर्स मफतलाल एजन्सी मार्फत दिला जातो। इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना कोणतेही लेखी स्वरूपाचे आदेश नसताना सहाय्यक कामगारांच्या परवानगी विना कंपनीचे कर्मचारी यांनी बेकायदेशीर शिबिर घेऊन प्रत्येक कामगाराकडून रुपये 1500 घेऊन शासकीय गृहोपयोगी संच विकत दिले आहेत। असा विक्री करणारा सूरज बोरामणेकर, वैभव रगबले व सहाय्यक कामगार आयुक्त व वाटप करणारे कर्मचारी यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे। आम्ही दिलेल्या आपणास तक्रारीनुसार आपण सहाय्यक कामगारांना सक्त ताकीद दिलेली होती। बेकायदेशीर शिबिरे व टोकन प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करून बांधकाम कामगारांना मोफत गृहउपयोगी संच देण्यात यावे व बेकायदेशीर शिबिरे घेण्यात आलेल्या एजंटवरती व कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे। यासंबंधी या पत्राची दखल तात्काळ न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर दिनांक 15 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता बेमुदत धरणे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, बालाजी चराटे, सोहेल शेख, बाळासाहेब हजारे, अशोक कांबळे, स्वाती माने, सुरेश उमप, मिलिंद इंगळे आदींचा समावेश होता। जय महाराष्ट्र। आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांनी मिळून निवेदन दिलेले आहे। निवेदनाचा विषय असा आहे की बांधकाम कामगारांना मोफतमध्ये गृहवस्तू संच मिळाला पाहिजे किंवा सुरक्षा किट मिळालं पाहिजे। असे असताना आणि जवळजवळ 6 महिने 7 महिने झाले पूर्णपणे गृहवस्तू वाटप करण्याचा बंद असताना सहाय्यक कामगार आयुक्ताच्या संगनमताने या ठिकाणी असलेला सूरज चव्हाण नावाचा आणि सूरज बोरामणेकर आणि त्याचबरोबर वैभव रंगबले या दोघांच्या संगनमताने जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, गौडगाव, वैराग अशा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये शिबिरं घेऊन भांडी वाटप करत आहेत। ना आयुक्तांचा परवानगी, कामगार आयुक्तांचा परवानगी, ना कल्याण मंडळाचा परवानगी, इथं जिल्हाधिकाऱ्यांचा परवानगी, कुणाचा परवानगी नसताना काय का असूना निदान सोलापुरातील सर्व कामगार संघटनेत सहमती देखील त्यांनी घेतलं नाही। केवळ पैशाचा आर्थिक व्यवहार करून या महाराष्ट्रातील जनतेला बांधकाम कामगारांना पैसे लुटून आणि महाराष्ट्र शासनाला पैशाचा गंडा घालून जवळजवळ 1000 ते 1500 रुपये मनमानी पैसे घेऊन या ठिकाणी भांडे वाटप करत आहेत। आणि ताबडतोब या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगितलं, साहेब आपण एकाची शिबिरं ताबडतोब बंद करा आणि पुढे वाटप करणार सुद्धा सहाय्यक कामगार कार्यालयाच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये 1 रुपयाच्या पावती घेऊन मोफत दिलं पाहिजे असं निवेदन दिलेलं आहे। असं नाही घडलं तर 17 तारखेला आमचं अनोखं आंदोलन असेल। आतापर्यंत तुम्ही पाहिलं नाही आणि आता पाहणार नाही अशा वेगळ्या प्रकारचं आगळं आंदोलन असेल असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व सोलापूर जिल्ह्यातील नामवंत संघटनेतर्फे आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या विरोधात व सुरक्षा संच व्यवस्थापक, वाटप करणारा व्यवस्थापक यांच्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। उद्यापासून आज सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आज 4 वाजता मीटिंग लावलेली आहे। तर उद्यापासून 1 रुपयाच्या पावतीवर फ्रीमध्ये कुठलंही टोकन किंवा कुठलंही बेकायदेशीर शिबिर न देता मी डायरेक्ट ओपनमध्ये 1 रुपयाच्या पावतीवरती बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देणारा आणि गृहोपयोगी संच वाटप करणार आहे असं तोंडी लेखी संदर्भात आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तर उद्यापासून सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना विनंती करून सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी कुठल्याही दलाला, एजंटला आणि शिबिरामध्ये 1ही रुपया न देता
मान्य सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत येऊन 1 रुपयाची पावती दाखवून गृहोपयोगी संच घेऊन जावं, एवढे मी जाहीर आव्हान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तमाम बांधकाम कामगाराला कळवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.